सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील स्वच्छता कर्मचारी भिकाजी कांबळे हे आपल्या 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले। शुक्रवारी कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त समपा आरोग्य निरीक्षक प्रभाग क्रमांक एसटी बस डेपो येथे पालिकेचे मुख्य लेखापाल राजरत्न जावळेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला। मोठ्या थाटामाटात हा सत्कार सोहळा रंगला। सोहळ्याच्या प्रारंभी बुद्धवंदना घेण्यात आली। बुद्धं शरणं गच्छामि तदयम्बिकामं शरणं गच्छामि। या सत्कार सोहळ्याप्रसंगी झोन 1 चे CSI सूर्यकांत लोखंडे, आरोग्य निरीक्षक अमित इरोली, आरोग्य निरीक्षिका आरती कुर्ले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष तथा तडफदार युवा कामगार नेते बापू सदाफुले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कांबळे यांच्या धर्मपत्नी मैनाबाई कांबळे यांची विशेष उपस्थिती होती। बँड बाजा डोलीबाजांच्या तालासुरात मिरवणूक काढून कांबळे यांना निरोप देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष तथा तडफदार युवा कामगार नेते बापू सदाफुले व आरोग्य निरीक्षक अमित इरोली यांनी आपल्या भाषणातून भिकाजी कांबळे यांच्या प्रदीर्घ सेवेचा गुणगौरव केला। तेव्हापासून आमचे कर्मचारी अयवलित झाले होते, भयभीत झाले होते की त्यांना पेन्शन लागणार नाही। पण ज्या दिवशी साहेबांनी ठरवलं, आयुक्त मॅडमची चर्चा केली आणि आयुक्त मॅडमना सांगितले की मॅडम या कर्मचाऱ्यांना आपल्याला काहीतरी पेन्शन माध्यमातून रक्कम द्यावं लागेल। साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 1 नंबर सोलापूर महानगरपालिका आहे। 50 कोटी रुपये तुमच्या आमच्या पेन्शनसाठी 50 कोटी रुपये साहेबांनी पाठवलेले आहेत। महाराष्ट्रामधली सोलापूर महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे। तुमच्या ध्येय रक्कमा बघा, प्रजेचा पगार तुमचा शून्य पैसे आत्ताच्या घडीला 23 आणि 24च्याच कर्मचाऱ्याचे पैसे थांबलेले आहेत। आज भिकाजी मामा सेवानिवृत्त झाला साहेब। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की साहेब आज आपण आमच्यासारख्या संघटनेचं काम करून शून्य अर्थ असं मला वाटतं। कारण आजच्या त्यांना एक फंडाचा रक्कम सुद्धा आपली चर्चा झाली त्याची साहेबांनी सांगितलं की साहेब आपण एक फंडाचा चेक तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला द्यावा। साहेबांनी ते मान्य केलं। निश्चितच आज साहेब महानगरपालिकेच्या आयुक्ताला बोलतील आणि जेव्हा सेवानिवृत्त कर्मचारी होईल त्यावेळी साहेबाच्याच हस्ते आपण पहिला चेक देऊ। भिकाजी मामा बद्दल सगळ्यांना माहितीच आहे, ते कसं काम करत होते। त्यांनी ज्या वाटात त्यांनी काम करत होते, शाहीर वस्ती आहे, आपला डोर गल्ली आहे, तिकडची एक पण तक्रार त्यांनी येऊ देत नव्हती। मी जेव्हा 5.5 वर्ष इथं काम केलं, मग भिकाजी मामा माझ्याकडे मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी आले होते, तर एक पण त्यांची तक्रार येत नव्हती। आणि कधी पण त्यांनी जे वाढत फिरताना त्यांच्या सायकलला ते रॉड वगैरे पार वगैरे कंटिन्यू त्यांच्या सोबत हत्यार असायचे। असं कधी असा रिकामा हात असं फिरले नाही त्यांनी, म्हणजे कुठं असं फोन केले की लगेच तिथं जाऊन हजर होणार, काम करणार। अशी माणूस आज रिटायर झाली, अशी माणसं आता आपल्याला भेटणार नाही। भिकाजी कांबळे यांनी आरोग्य विभागात काम करताना 32 वर्षे प्रामाणिक व निस्वार्थीपणे आपली सेवा बजावली। एक कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ते सर्वांना सुपरिचित होते। त्यांना 2 मुली 1 मुलगा असा परिवार आहे। संसाराचा यशस्वीपणे गाडा हाकत कांबळे यांनी समाजसेवेचे व्रत म्हणून आपले काम चोखपणे पार पाडले। आपल्या प्रदीर्घ सेवा काळात कांबळे यांनी कधी सुट्टी घेतली नाही। ते कोणत्याही स्वच्छतेच्या कामाला लाजत नव्हते, हे त्यांचे गुणवैशिष्ट्य होते। 2024 साली डोरगल्ली तुळजापूर वेस येथे गटार स्वच्छतेचे काम करताना भिकाजी कांबळे यांना कोथिंबिरे यांच्या घरातील ड्रेनेजमध्ये सोनसाखळी सापडली। ती त्यांनी निस्वार्थीपणे परत केली। एक नया पैसा न घेता कांबळे यांनी सोनसाखळी परत करणारे ते एकमेव व्यक्ती होते। त्यांच्या आदर्श व प्रामाणिकपणाचे अनेकांनी कौतुक केले होते। मुख्य लेखापाल राजरत्न जावळेकर यांनीही आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून भिकाजी कांबळे यांच्या कामाचा गौरव केला। मी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे अधिकारी असोत कर्मचारी असोत कुठलेही असोत, मी कुठेही काम करताना कर्मचाऱ्यांचं जास्त हित साधण्याचा प्रयत्न करतो। मी स्वतः कर्मचारी असल्यामुळं कर्मचाऱ्यांचा किती फायदा होईल याचंच मी पाहत असतो, कारण पैशाशिवाय काही नाही आहे। एखाद्या पंक्तीत वाढप्या जर आपल्या ओळखीचा असला तर चांगलं जेवण मिळतं, जास्त जेवण मिळतं, बरोबर आहे की नाही? तसा तुमचा वाढप्या चांगला आहे, तुम्हाला निश्चितच
निश्चितच चांगलं म्हणजे मी असेपर्यंत तुम्हाला सगळ्या तुमच्या म्हणजे रकमा आहेत त्या सगळ्या मी क्लिअर करतो. तुम्हाला ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवतो आणि निश्चित तुमचं हे होईल. मामानी म्हणजे तुमच्या कांबळे मामानी आत्ता सांगितलं एवढं चांगलं काम केलेलं आहे. निश्चितच म्हणजे त्यांचा एवढा मोठा सत्कार तुम्ही करताय तर चांगलंच काम केलेलं असेल. आणि ताईंबद्दल असं बोलू इच्छितो की हे एवढं चांगलं काम करू शकले कारण घरातनं चांगलं असलं तरच तिथं करू शकतात. घरात अडचण असली तर मग म्हणून त्यांचा 50% वाटा ह्या कामामध्ये आहेच. त्यामुळं तुम्ही एकत्र हार घातला हे बरं झालं आणि त्यांचा सत्कार करा. त्यांना म्हणजे व्यवस्थित हे करा. त्यांना गरज पडली तर बोलवा आणि निश्चितच तुमच्या पुढील कामं वगैरे मी चांगले करेन. हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वप्नील दिलपाके, बाजीराव कांबळे, देवानंद जाधव, प्रसाद शिंदे, सुरेश पवार, अभिजित रणदिवे, इरा मस्के, संतोष गायकवाड, रवी जेटीतोर, सोनाली नवगिरे, नागरबाई कांबळे, सरूबाई शिंदे आदींनी मोलाचे योगदान दिले.